जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम मॉनिटरला आवाज थोडा हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा झाले वो साजनी सुख झाले साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रवा तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी आवडी धरावी तातडी परमार्थी करावी आवडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान कामणे इह लोकीचा व्यवहार इह लोकीचा व्यवहार इह लोकीचा व्यवहार इह लोकीचा व्यवहार डोळे धुरे भरून राहू नका डोळे भरून राहू नका डोळे भरून राहू कामणे इह लोकीचा व्यवहार इह लोकीचा व्यवहार इह लोकीचा व्यवहार इह लोकीचा व्यवहार डोळे धुरे भरून राहू नका डोळे भरून राहू नका डोळे भरून राहू शिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान रखुमाई
कुमारी विठोबार 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 कुमारी क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा क्षणाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी क्षणी हाती हाती करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार करावया पार भव क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती हाती करावा विचार तरावया पार भवसिंधू तरावया पार
आयुष
विठ्ठल 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 हरी क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मने इह लोकीच्या व्यवहारे तुका मने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान
नमो तया माता पित्याचे पाळन नमो तया माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पाळन नमो तया माता पित्याचे पालन त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन नमो तया माता पित्याचे पाळन नमो तया माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पाळन तया माता पित्याचे पालन त्या वचन सत्यवदे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसित्व उखलले लसत भक्ती ज्ञाने तरतर विला धार्मिक तरु तया ज्ञानेशा ते विमल मतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कथम यातोसि वैकुंठम मानवदेहमत्यजम तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व माम् अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं तनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत आज भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग अनंत कृपा सिंधू विश्ववंद्य देहुनिवासी श्रीमंत साधू जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील उपदेश नावाचं प्रकरण आहे। या प्रकरणातील किती चरणाचा, जास्त चरणाचा नाही, फक्त 4 चरणाचा गोड असा तुकोबरायांचा अभंग आज भगवंताच्या सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय मानवी जन्म प्राप्त झालेल्या जीवाला विचार जागृतीचा उपदेश करतात। विठाला 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 हलवायचं नाही बरं। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा विको कमी नॉर्मल, हां आता आवाज हलवू नका। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार वक्त्याने दिला पाहिजे आणि घुमतोय आवाज थोडासा कमी। किम निमित्त सेवाय, इथं तुम्ही का आले, का आपण सगळं जमलो याचा घोषवारा सांगणं याला परिहार म्हणतात। तो वक्त्याने दिला पाहिजे। काय परिहार आहे? आजची आपली जी सेवा आहे ही सेवा
एक नैमित्तिक सेवा आहे. शास्त्रामध्ये दोन प्रकारच्या सेवा येतात, एक नित्य सेवा आणि एक नैमित्तिक सेवा. दररोज केली जाणारी सेवा त्या सेवेला नित्य सेवा म्हणतात, आणि काहीतरी निमित्ताला धरून केलेली सेवा त्याला नैमित्तिक सेवा म्हणतात. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आजचं काय निमित्त आहे. इथं आलेल्यांना सगळ्यांना माहितीच आहे, आणि जे घरी झोपलेले असतील, गेलेले असतील, रानात कामाला गेले असतील, त्यांना सांगायची काय गरज नाही. सर्वांना ज्ञात आहे आजचं हे वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे. ज्यांना आपल्यामध्ये जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे, ज्यांना आज आपल्याला वैकुंठवासी म्हणावं लागतं, असे आदरणीय कोंडाजी लहानू दाल भगत, या दाल भगत परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्ती, वडीलधारी व्यक्ती, त्यांना जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. काय दिवस जातात तो भरभर. 1 वर्ष कसं गेलं हे दाल भगत परिवाराला कळालंही नाही. याच दिवशी गेल्या वर्षी फोन आला, असं असं झालंय, विद्यार्थ्यांना आम्हाला पाठवावं लागलं, त्यांचा विद्यार्थी आमच्या संस्थेत, आणि 1 वर्ष निघून गेलं. या मानवी जन्मामध्ये सर्वात अस्थिर जर काय असेल तर ते माणसाचं जीवन आहे. कधी जाईल, केव्हा जाईल आणि कुठं जाईल याची शाश्वती नाही. 1 वर्षापूर्वी आपल्यातून कोंडाजी बाबा गेले. त्यांच्या पाठीमागं त्यांचा परिवार, मोठा परिवार आहे तसा, 5 मुलं, 1 मुलगी, आणि त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी भागाबाई, त्यांच्या ज्येष्ठ कन्या हिराबाई, आणि त्यांचे 5 चिरंजीव, कचरोजी भाऊ असतील, ईश्वर भाऊ असतील, परशुराम भाऊ असतील, लक्ष्मण भाऊ असतील, आणि धनराज भाऊ असतील. हे त्यांचे 5 चिरंजीव, जे कोणी येतील त्यांचं स्वागतासाठी ही 5ही चिरंजीव उभा आहेत. बघा तिथं गेटमध्ये उभा आहेत. आलेल्यांना हात जोडून आपण बसा, नम्रतेने त्या ठिकाणी त्यांचे 5 चिरंजीव उभा आहेत. या दाल भगत परिवाराचं जे समाजामध्ये, परमार्थामध्ये जे काही वातावरण आहे ते अतिशय चांगलं आहे. दाल भगत परिवार तसा राजकारणामध्ये काही ना काही पुढे आहे, आणि या परमार्थिक क्षेत्रामध्ये हा परिवार चांगला परिवार आहे. याच परिवारातला एक विद्यार्थी ही परमार्थिक परंपरा पुढे चालावी म्हणून या परिवारातला एक विद्यार्थी त्यांनी आळंदीला शिकायला पाठवलाय. बघा विना घेऊन किती सुंदर उभा आहे, सुंदर धोतर नेहरू, आणि सुंदर त्याचा आवाज आहे. गायनाचंही सुंदर शिक्षण चाललेलं आहे. याच परिवारातला, आपल्या परिवारामध्ये एखादा डॉक्टर व्हावा, आपल्या परिवारातला एखादा इंजिनियर व्हावा असं वाटणं साहजिक आहे. होऊ द्या, आमचे बाबा म्हणतात चांगला मोठा ऑफिसर होऊ द्या, काय अडचण नाही, मोठा ऑफिसर झाला तरी चालेल, पण आपल्या परिवारातला एक तरी वारकरी होऊ द्या असं वाटलं पाहिजे. आज मुलं शिकतात, मोठे मोठे ऑफिसर होतात, पण मोठी होऊ नये. आज त्यांची वागणूक पाहिली तर खालच्या तळाला गेलेली वागणूक दिसून येते. गुरुवर्य बाबा सांगत असतात, मनुष्य किती मोठा झाला, पैशाने मोठा झाला, पदाने मोठा झाला, याच्यापेक्षा त्याच्या आचरणाने तो किती मोठा आहे याला किंमत आहे. आज या परिवारातले हे सर्व, त्यांची मुलं, त्यांची मुलगी आणि त्यांचा हा पूर्ण परिवार, आज या परिवारातून त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. गेले ते आपल्यातून. आणि खरंय बरं, या मृत्यू लोकाचा नियम आहे, इथं जो आला त्याला जावंच लागतं. या मृत्यू लोकामध्ये कोणालाच राहता येत नाही. साधू संत वर्णन करतात, इथं देव आला त्या देवाला सुद्धा जावं. आले
नाही उरू आले अवतार. या मृत्यू लोकामध्ये देवाला राहता आलं नाही. देवाला जावं लागलं. जिथं देवाला जावं लागतं तिथं आपल्या पंजाची काय कथा. अहो सगळ्याला जावं लागतं. आजा मेला पंजा मेला. माझं बटन हलवायचं नाही, विको फिको वाढवायचं नाही, जसा आहे तसाच ठेवायचा. आजा मेला पंजा मेला. देखत देखत बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. शिष्टीमुळे एक माझं प्रमाण हुकलं होतं ना, लक्ष तिकडे गेलं माझं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. इथं राहता येत नाही देवा, जावं लागतं. हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. गुरुवर्य बाबा सांगतात या मृत्यू लोकांमध्ये सर्व गोष्टी अनिश्चित आहेत. अनिश्चित काय होईल काही सांगता येत नाही. जन्माला कुठे यायचं अनिश्चित आहे. जन्माला आल्यानंतर जगायचं काम काय वाढायचं अनिश्चित आहे. जन्माला कुठे येईल अनिश्चित आहे. जन्माला आला तर चांगला येईल का नाही अनिश्चित आहे. चांगला आला तर शाळा शिकल का नाही अनिश्चित आहे. शाळा शिकला तर नोकरीला लागल का नाही अनिश्चित आहे. नोकरी लागली छोकरी भेटल का नाही अनिश्चित आहे. रात्रभर प्रश्नाची उत्तर प्रश्न विचारले, सगळ्या प्रश्नाची उत्तर अनिश्चित आहे. महाराज जन्माला आलो मी मरल का नाही त्याचं उत्तर निश्चित आहे. बाबा मरावंच लागेल, मरण निश्चित आहे. जो खाटेवर आला त्याला ताटेवर जायचंय बरं, निश्चित आहे मरण. आमचे गुरुवर्य बाबा सांगत असतात मरण टाळता येत नाही. बरं माझं वाक्य ऐका, आवाज घुमत नाही ना, व्यवस्थित येतोय ऐका. मरण टाळता येत नाही पण मरण पुढं ढकलता येतं. बरं मामा मरण टाळता येत नाही. आज नाही उद्या जावंच लागेल, पण मरण आपलं पुढं ढकलता येतं. शास्त्र सांगतं तुम्हाला मरण पुढं ढकलण्याच्या दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टींनी मरण पुढं ढकलेल. ऐका, एक वेदामध्ये महामृत्युंजय मंत्र आहे. या मंत्राचं जर तुम्ही अनुष्ठान केलं तर मरण पुढं ढकलता येतं देवा. आणि दोन, साधू संतांनी जर आपल्यावर कृपा केली तर आपलं मरण पुढं ढकलता येतं पण टाळता येत नाही. बरं ऐका, महामृत्युंजय मंत्र जप केला, अनुष्ठान केलं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. हा जर श्लोक, हा मंत्र, या मंत्राचं जर तुम्ही अनुष्ठान केलं 12 अब्ज 12 कोटी 12 लाख 12,000 1212 वेळा जर हा मंत्र जपला तर 12 महिन्याने पुढं आयुष्य ढकलतं. ढकलायचं का पुढं, पण त्याचं अनुष्ठान झालं पाहिजे. महाराज इथं विठ्ठल म्हणायला वेळ नाही, आम्हाला भजन करायला वेळ नाही. या मंत्राचं अनुष्ठान एवढं कसं करू. ऐका, मंत्राचं अनुष्ठान नाही झालं आणि आपल्या साधू संतांची कृपा झाली तरी आपलं मरण पुढं ढकलतं. ज्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला ते सच्चिदानंद बाबा गेले होते. आयुष्य संपलं, मरण पावले, पण ज्ञानोबरायांनी कृपा केली, आयुष्य भेटलं, आयुष्य भरपूर भेटलं, पण टाळता आलं नाही. कधी ना कधी जावंच लागलं. आयुष्य पुढं ढकलता येतं, मरण पुढं ढकलता येतं, पण टाळता येत नाही. ऐका, आपलं मरण टळत नाही हे निश्चित आहे. एक ना एक दिवस जावं लागतं हे निश्चित आहे. माणसाचं जीवन जन्म आणि मरण या दोन स्टेशनच्या मधलं जे जीवन आहे ना ते आयुष्यरूपी जीवन आहे.
आणि ते माणसाच्या हातात आहे. ते योग्य रीतीने घालवणं एवढंच माणसाच्या हातात आहे. आपल्यामधून जाऊन ज्यांना आज 1 वर्ष पूर्ण होतंय ते कोंडाजी बाबा गेले. त्यांच्या परिवाराने हा वर्ष श्राद्धाचा विधी यथासांग व्हावा याच्याकरता ब्राह्मणांच्या हाताने विधियुक्त पिंडदान उदकदान क्रिया पूजा झाली. आणि पूजा झाल्यानंतर या ठिकाणी नामचिंतनाचा कार्यक्रम म्हणजे नाम साधनेचा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम, वस्त्रदानाचा कार्यक्रम या परिवाराने त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमाकरता सर्व मंडळी उपस्थित आहेत. सर्व मंडळी आहेत. गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी मंडळी आणि ज्यांच्याकडे पाहून आम्ही या परमार्थात आलो ते आमचे गुरुवर्य, आमचे बाबाही उपस्थित आहेत. मला वाटलं नाही यायचे, म्हणले होते मला तुझं कीर्तन आहे तिकडं, मला वाटलं आराम करतील, इकडे येणार नाहीत, पण ते उपस्थित झाले. आता थोडं दडपण आले. बरं, पाय माझे जरा लटलट करायला लागलेले आहेत, पण आता मी धीर देतोय. माझं मी त्याच्याकडे बघतच नाही मी त्यांच्याकडे. त्यामुळं आता कसं तरी 1 तास या अभंगाचं चिंतन मला करायचं आहे. बाबांचं आपल्या या गावावरती, या परिवारावरती प्रेम आहे. इगतपुरी भाग जरी बाबा आमचे काळेवाडीचे असले, आमचं गाव तेच. बरं, तुम्ही म्हणता खोटं बोलता, गाव बोरीबेल, काळेवाडी सांगता. बोरीबेल मी सांगतच नाही, कारण सांगण्यासारखं त्या गावात काहीच नाही. काळेवाडीच सांगतो, कारण बाबांचं गाव सांगित 1-2 किलोमीटरचं अंतर. आणि बाबांच्याच गावाजवळ बाबा जरी काळेवाडीचे असले तरी देखील बाबांचं प्रेम आणि बाबांवर प्रेम करणारी माणसं सगळे या इगतपुरी भागामध्ये, या परिसरामध्ये सर्व मंडळी आहेत. असं एक गाव नाही की त्या ठिकाणी बाबाची सेवा नाही. सर्व मंडळी प्रेम करतात. याही परिवाराचं बाबावर प्रेम असल्यामुळं बाबा या ठिकाणी आले. बाबा लवकर आले असते तर मी वाजवायला बसलो असतो आणि बाबांनी कीर्तन केलं असतं. बाबा म्हणते ना वा वा, आधी का नाही म्हटला. आता मला माहिती नव्हतं नक्की येत आहे का काय. बाबा आलेले. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही चिंतन सेवा पार पाडायची. या कीर्तनाकरता मृदंगाचार्य आमचे परममित्र बजरंग महाराज उपस्थित आहेत. आता एका चढी एक गायक मंडळी आहेत. आता कुणाकुणाची नावं घेऊ, सगळ्यांना दंडवत करतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल आज वर्ष श्राद्धाच्या विधीच्या निमित्ताने आपले हे नामचिंतन सेवा आहे. ऐका, शास्त्र असं सांगतं, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत मुलाने आई वडिलाची सेवा करणं हे त्याचं परम कर्तव्य आहे. आणि आई वडील गेल्यानंतरही त्या मुलाचं काही कर्तव्य राहतं, ते म्हणजे आई वडिलांचं स्मरण करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. जोपर्यंत आई वडील आहेत, ज्ञानोबराय म्हणतात, जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत मुलाने आई वडिलाची सेवा केली पाहिजे. कारण आई वडिलाचं स्थान कसं आहे, ज्ञानोबरांची फार गोड ओवी आहे. ओवी सर्वांच्या पाठ आहे, सर्वांच्या पाठ ओवी आहे, पण त्या ओवीकडे मात्र सगळ्यांची पाठ आहे. ती ओवी सगळे ध्यानात ठेवत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, ते सेवेसी शरीरे लोन कीजे. आई वडील सर्व तीर्थाचं माहेर घर आहे. आई वडिलाची सेवा करणं मुलाचं परम कर्तव्य आहे. जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत या शरीराने, शरीरची जरी झीज झाली, शरीर जरी पडत असलं तरी या शरीराने आई वडिलाची सेवा केली पाहिजे. हे मुलाचं कर्तव्य आहे, मुलाचं परम कर्तव्य आहे. जोपर्यंत आई वडील आहेत, पुराणामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. या शरीराने आपल्या आई वडिलाची सेवा केली, असे अनेकाची उदाहरणं देता येतील. इतिहासामध्ये काही उदाहरणं आहेत, असे अनेक पाहता येतील. कारण
मुलाचं ते कर्तव्य आहे. मुलाने सेवा केली पाहिजे. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तर सेवा करावीच, आणि आई वडील गेल्यानंतर त्यांचं स्मरण करावं हे मुलाचं परम कर्तव्य आहे. दशगोत्र पिंडदान झाल्यानंतर, दशक्रियाविधी झाल्यानंतर कुंभ श्राद्ध करावं. कुंभ श्राद्ध झाल्यानंतर मासिक श्राद्ध करावं. त्यानंतर वर्ष पूर्ण झाले की वर्ष श्राद्धाचा विधी करावा हे मुलाचं परम कर्तव्य आहे. गरुड पुराणामध्ये 3 प्रकारचे श्राद्ध येतात. एक आहे नवश्राद्ध, एक आहे नवमिश्र श्राद्ध, आणि एक आहे पौराणिक श्राद्ध. आता याचा विस्तार करायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल. हे 3ही प्रकारची श्राद्ध मुलाने केली पाहिजे हे मुलाचं परम कर्तव्य आहे. वर्ष श्राद्धाचा विधी, पुण्यस्मरणाचा विधी मुलाकरता पर्वणीचा काळ असतो. या दिवशी मुलाने जे करेल तो त्याच्याकरता पर्व काळ आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सोम सूर्यादि ग्रहणे एवोनी करती पार्वणे, का माता पिता मरणे अंकित जे दिवस. ज्या दिवशी आपले आई वडील गेले असतील, सोम सूर्यादि ग्रहण असतील, हे पर्व काळाचे दिवस मुलाकरता असतात. आणि या पर्व काळामध्ये मुलाने आई वडिलाच्या स्मरणार्थ अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, सुवर्णदान जेवढं काही करता येईल तेवढं मुलाने केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आजचा हा दाल भगत परिवार हा वर्ष श्राद्धाचा विधी पार पाडत आहे. महाराज, वर्ष श्राद्धाच्या विधीला पिंडदान, उदकदान क्रिया केली पाहिजे. मान्य. ब्राह्मणांना बोलवावं, यथासांग पूजा करावी, मान्य. अन्नदान करावं, मान्य, त्यांच्या स्मरणार्थ. पण महाराज, हा तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम कशाला? महाराज लोकांना पाकिट वाटायला का कशा करता? गुरुवर्य बाबा सांगतात, श्राद्ध हे एक कर्म आहे, आणि कर्म करत असताना या कर्मामध्ये काही त्रुटी होऊ शकतात. कर्म सूक्ष्म आहे. कर्म करत असताना काही बारीक त्रुटी होतात, आणि सर्व त्रुटी भरून काढण्याकरता देवाचं मंगल नामचिंतन केलं की सर्व कार्य पूर्णत्वाला जातं. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. देवाचं नामचिंतन केलं की सर्व कर्मामधल्या त्रुटी भरून निघतात. म्हणून हा नामचिंतनाचा विधी. आणि या नामचिंतना करता आज मी जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतलाय. मला जेवढं बोलता येईल तेवढ्या वेळेमध्ये मी या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. आमच्या तिकडं 12च्या पुढे कीर्तन करत नाही. वर्ष श्राद्धाच्या विधीला 12 वाजल्या की लोकांची चुळबुळ चालू होती. कुणाला जायचं असतं, कुणाला भूक लागलेली असते, कुणाला जाण्याची गडबड असते, लांबून पाहुणे आलेले असतात. 10 ते 12 वाजता फुलं टाकायची आणि लगेच पंक्ती धरायच्या. पण आता आपल्या इकडं तसं काही नियम नाही. मी आलेल्या विचार 10-15 मिनिटं 20 मिनिटं इकडं तिकडं चालेल. आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही, वेळेत चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय मानवी जन्म प्राप्त झालेल्या जीवाला विचार जागृतीचा उपदेश करतात. का हो महाराज, उपदेश म्हणजे काय? ऐका, हिताचं सांगणं त्याला उपदेश म्हणतात. ज्याच्यामध्ये तुमचं हित आहे ते हिताचं एखादं जर आपल्याला सांगत असेल तर त्याला उपदेश म्हणतात. आणि शास्त्र सांगतं उपदेश करण्याचा अधिकार फक्त दोघाला आहे, फक्त तिघाला आहे. 1 वेदाने उपदेश करावा, 2 देवाने उपदेश करावा,
आणि 3 साधू संतांनी उपदेश करावा. बाकीच्याने उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. या तिघाला उपदेशाचा अधिकार का? तर शास्त्र असं सांगतं, उपदेशामध्ये पुढच्याचं कल्याण व्हावं अशी तळमळ पाहिजे. आणि त्या तळमळीचा, कल्याणाचा मार्ग जो उपदेश करणारा आहे त्याला त्याचा मार्ग माहिती पाहिजे. या 2 गोष्टी असल्याशिवाय उपदेश करता येत नाही. पुढच्याचं कल्याण व्हावं अशी अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे एक, आणि पुढच्याचं कल्याण कशामध्ये याचा मार्ग त्याला माहिती पाहिजे. आईला आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटतं, तळमळ आहे त्याला आईला, पण त्यांना कल्याणाचा मार्ग माहित नाही. साधू संत असे जगाचं कल्याण व्हावं याच्याच करता ते इथं आलेले आहेत. येथे उपकारासाठी येते, 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 उपकारासाठी. घरी जावई कुंठी आले, घरी जावई कुंठी येते, उपकारासाठी येते, उपकारासाठी येते, उपकारासाठी येते, उपकारासाठी. आले घरी जावई कुंठी आले, घरी जावई कुंठी येते, उपकारासाठी येते, उपकारासाठी येते, उपकारासाठी. ते त्याच्याच करता जगाचं कल्याण व्हावं याच्या करता आलेले असतात. ते उपकार करण्याकरता आलेले असतात. जगाचं कल्याण झालं पाहिजे असे अंतःकरणामध्ये तळमळ असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. जगाचं कल्याण व्हावं याच्या करता साधू संत येतात. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. हिताहित जगाचे, जगाचं हित अहित कशामध्ये आहे हे साधू संत शोधून आले. आणि जगाचं कल्याण व्हावं, हित व्हावं याच्या करता तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि त्या कल्याणाचा मार्ग त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांना उपदेशाचा अधिकार आहे. कल्याणाचा मार्ग माहिती आहे पण तळमळ नसेल तर त्यांना उपदेशाचा अधिकार नाही. मार्ग माहिती आहे पण तळमळ नाही, तळमळ आहे पण मार्ग माहित नाही, तरी देखील त्यांना उपदेश करता येत नाही. साधू संत उपदेश करू शकतात, जगाला मार्गदर्शन करू शकतात, पण साधू संताची एक हातुटी आहे. उपदेश करत असताना ज्याचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने साधू संत उपदेश करतात. अधिकार तैसा करूपदेश, साहे ओजे त्यास तेची देऊ. ज्याचा जसा अधिकार असेल तसं साधू संत उपदेश करतात. आज साधू संत उपदेश करतात पण तो विचार जागृतीचा करतात. ऐका, या जगामध्ये 3 प्रकारचा वर्ग आहे. एक जगणारा, 2 जगविणारा आणि 3 जागविणारा. एक वर्ग आहे तो जगणारा. रात्रंदिवस त्याला एकच चिंता आहे, जगायचं. नित्य उठून या खावयाची चिंता. या जगणाऱ्या वर्गामध्ये कोण येतं?
तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव या वर्गामध्ये येतात. त्याला फक्त एकच चिंता आहे, आजची आपली व्यवस्था कुठं होईल, जेवायचं कुठं, काय खायचं, याच्याकरता त्याची तळमळ चालली जगण्याकरता. गुरुवर्य बाबा म्हणतात, सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत त्याची तळमळ आहे ना, फक्त ईदभर पोटासाठीच चालली, जगण्याकरताच चालली. जगणारा एक वर्ग आहे, तो म्हणजे तुम्ही आम्ही. जगणारा एक दुसरा वर्ग आहे, तो जगविणारा. कोण हो महाराज? या वर्गामध्ये जो बसतो ना, तो परमात्मा बसतो. तो भगवान परमात्मा सगळ्यांना जगवतो. पोचितो जगाचे कला, पोचितो जगाचे कलाचे, पोचितो जगाती कला तो, पोचितो जगाती कला तो. कारण कमीचे कृपाळू देवाची, पोचितो जगाची एकला, पोचितो जगाची एकला. पोषितो जगासी एकला तो भगवान परमात्मा जगाचं पोषण करतो, सर्वांची व्यवस्था तो करतो. बरं, कोणी छातीला हात लावायचा नाही. जे होतंय ते माझ्यामुळं, सगळे खातात ते माझ्यामुळं असं म्हणायचं नाही. तो परमात्मा सगळ्याला जगवतो, सगळ्याची व्यवस्था करतो. आळंदीमध्ये आता गुरुवर्य शेकन महाराजांची प्रवचन झाली. 3 दिवस प्रवचन झाली, भक्तियोग सांगितला. त्या प्रवचनामध्ये महाराजांनी एक ब्राह्मणाची कथा सांगितली. त्या ब्राह्मणाकडे एक विद्यार्थी पाठासाठी होता. त्याची एकच दिनचर्या, पाठ ऐकायचा आणि काकांना मधुकरी आणायची. दररोज एवढी दिनचर्या. गावाचा त्याचा संबंध नाही. गोड महाराजांनी कथा रंगवली. आता माझ्याकडे वेळ नाही. मधुकरीला गेला, कधी स्त्री न पाहिलेली, पण गर्भवती स्त्री पाहिली, 7 महिने झालेली. आणि त्या साधकाने त्या मधुकरी मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, मा हे पोट काय वाढलं, हे काय? मोठी कथा आहे, आता तुम्ही ऐकली पण असेल. त्या मातेने सांगितलं, बाळा या पोटामध्ये माझं बाळ आहे. बर, आणि हे का वाढलं, हे काय आहे? बाळा हे स्तन आहेत. माझ्या पोटातल्या बाळाची व्यवस्था देवाने येण्याच्या आधी केली, याच्यामध्ये दूध आहे. मधुकरी मागण्याची सोडून दिली. बाळ जन्माला येण्याच्या आधी त्याची व्यवस्था देव करत असेल, तो त्याला जगवत असेल, तर मला का जगवणार नाही? सगळ्या जगाला पोसण्याचं काम, जगवण्याचं काम तो परमात्मा करतो. एकदा काय झालं, रुक्मिणी मातेने देवाला म्हणले, देवा चला जेवाय. देव म्हणले, थांब जरा वेळ. का बरं? 2 साधक जेवायचे राहिलेत हिमालयात, तेवढे जेवाय घालतो आणि जेवायला येतो. असं कसं? देवाने सांगितलं, रुक्मिणी सगळे जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. सगळ्याची व्यवस्था करतो आणि नंतरच जेवतो. रुक्मिणी माता म्हणले, असं कसं? हो, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याची व्यवस्था करतो. कारण सगळ्यांना जन्म देणारा मी आहे आणि मला त्यांची व्यवस्था करावी लागते. ही कथा तुम्ही ऐकलेली. आता कशाला सांगू, वेळ कशाला घेऊ. मुंग्या डबीत ठेवल्या, देवाने आणल्या. त्या मुंग्यांनाही जगवणारा तो परमात्मा आहे. पोषितो जगासी एकला तो. पहिला वर्ग आहे जगणारा. दुसरा वर्ग आहे जगविणारा. आणि तिसरा वर्ग आहे जागविणारा, जागृती देणारा. या जागृती देणाऱ्या वर्गामध्ये ना फक्त संत महात्मेच मोडतात. जो स्वतः जागा आहे तोच दुसऱ्याला जाग करू शकतो. जो स्वतःच घोरतोय, डाराडूर झोपलाय, तो काय जाग करेल? जाग करू शकत नाही. संत महात्मे जागृती देतात, जाग करतात. याच्यात आणि काही प्रकार करता येतील बरं. संत महात्मे देवाला जाग करतात.
संत महात्मे जीवाला जाग करतात आणि संत महात्मे संतांना जाग करतात। सगळ्याची प्रमाण म्हणता येतील, आपल्याकडे वेळ कमी आहे बरं। संत महात्मे देवाला जाग करतात। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला। तुमच्या स्वराची ट्युनिंग माझ्या स्वराची ट्युनिंग वेगळी बरं। तुम्ही जर माझ्या स्वरात स्वर घालायला लागले तर हाय ते वातावरण बेसूर होईल। माझा स्वर जरा बेसूर आहे, थोडं समजून घ्या बरं। देवाला जाग करतात, देवाला जाग करतात, त्यानंतर साधू संतांना जाग करतात। उठा साधू संत साधा आपुले हित, साधू संतांना जाग करतात आणि त्याच्यानंतर आपला नंबर आहे ते आपल्याला जाग करतात। तुम्ही म्हणाल मग आपल्याला 3 नंबरला का जाग केलं? आपण आहोत सूर्यवंशी, काय करणार होता? सूर्य उगवल्या उठणारे आपल्याला जाग करताना जाग व्हा म्हणतात। उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक जगजोगी जगजोगी जाग व्हा, जागृती देतात। जाग करण्याचं काम संत महात्मे करतात। शास्त्रामध्ये संतांनी 3 प्रकारची जागृती दिली। एक आहे ज्ञान जागृती, एक आहे कर्म जागृती आणि एक आहे विचार जागृती। विठ्ठल जागृती संत महात्मे देतात। ज्ञान जागृती, एक आहे कर्म जागृती आणि आजच्या अभंगामध्ये जी आली ती विचार जागृती। पहिल्या 2 जागृतीचा विचार करायचा नाही। तुम्ही म्हणाल करा करा, त्याला काय होते करा, आपल्याकडे वेळ कमी आणि आपला असं आहे बाबाचं काही नाही, पण आपला ओव्हर टाइम झाला की त्याचा चार्ज जरा वेगळा पडतो, त्याच्यामुळे आपला आपण ओव्हर टाइम करायचा। तू म्हणताना आम्हाला तरी कुठे इच्छा आहे, आम्ही वाटच बघतोय घड्याळाची, कधी संपवता आणि कधी पहिल्या पंक्तीला बसतो, अशीच आमची इच्छा आहे। आपल्याला वेळ करायचा नाही। ज्ञान जागृती देतात, कर्म जागृती देतात आणि तिसरी देतात विचार जागृती। विचार जागृती देत असताना संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये पाहतात, सामान्य जीवाकडे पाहतात आणि या जीवाला विचार जागृती देत असताना आपण कोणता विचार करा आणि तो विचार कसा करा याचं चिंतन क्षणी हाची करावा विचार, क्षण 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 हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, हसी बंत देह कानन सकळ, हसी बंत देह कानन सकळ, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह कानन सकळ, नाशिवंत देह कानन सकळ,
क्षणोक्षणाहाची करावा विचार, विचार करावा. महाराज कोणता विचार करावा? तरावया पार भवसिंधू. कसा करावा? क्षणोक्षणाला करावा. विचार जागृती. ऐका बरं, मानवी जीवन आहे ना, हे विचार प्रधान जीवन आहे. माणसाच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ते माणसाचे विचार आहेत. बरं ऐका, तुम्ही ऐकताय ना? आवाज व्यवस्थित येतोय? ऐका, माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या पैशाने, धनाने त्याला समाधान प्राप्त होईल असं सांगता येत नाही. समाधान प्राप्त करायचं असेल तर त्याला विचार विचारावा तू न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारावा तू न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे न पविजे समाधान. समाधान पाहिजे. समाधान पाहिजे असेल तर विचार करावा लागेल. विचारा वाचून न पविजे प्राप्त होणार नाही. विचार केल्याशिवाय समाधान नाही. माणसाचं जीवन विचाराने शोभतं. ज्याचे विचार चांगले आहेत ना, लोक त्याला म्हणतात शोभून दिसतो बरं माणूस. ऐका, गुरुवर्य बाबा सांगत असतात, मनुष्य रूपाने चांगला आहे म्हणून शोभतो असं नाही. माणसाच्या अंगावर जास्त सोनं आहे म्हणून तो शोभतो असा नाही. शोभवान व्हायचं असेल तर त्याच्या विचाराची बैठक कशी आहे याच्यावर माणूस शोभून दिसतो. विचार महत्वाचे आहेत. विचार असतील तर आज या जगामध्ये तो माणूस सक्सेस आहे. बरं माझं वाक्य ऐका, ज्याच्या जीवनामध्ये विचाराची बैठक नाही, ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही, त्याचं जीवन आणि पशुचं जीवन सारखंच आहे. सारखंच आहे, बदल नाही. विचारामुळं माणूस शोभतो आणि विचार केला पाहिजे. या प्रपंचामध्ये विचार करत नाही असा वर्गच नाही हो. विचार करा, विचार करा, मगाच्या प्रश्न चालले, आम्ही काय विचार करत नाही असं आहे का? शास्त्रामध्ये 4 प्रकारचे विचार आले. विचार कोण करत नाही? जन्माला आलेला प्रत्येक जण विचारच करतो. असा एक मनुष्य नाही की तो विचार करत नाही. इथं एवढी लोक आलेत, माग काय उभा राहिलेत, काय चपला घालून उभा राहिलेत, काय चपला घालून बसलेत, काय वाटच बघतेत संपायची, कधी बुवा सोडतो, सगळ्याचा विचार चालू आहे हो. विचार कोण करत नाही? प्रत्येकाचे विचार चालू आहे, पण विचाराची बैठक मात्र वेगळी आहे. प्रत्येकाचे विचार आहेत. जगामध्ये लोक विचार करतात ना, 4 प्रकारचा विचार करतात. या 4 पैकी विचारापैकी कोणताच विचार करत नाही. ऐका, विचार चंद्रोदय नावाचे एक छोटं पुस्तक आहे बरं, त्याच्यामध्ये गोड चिंतन आलं. मनुष्य विचार करत नाही असं नाही. विचाराची बैठक प्रत्येकाची वेगळी आहे. विचार करणारा पहिला वर्ग आहे व्यर्थ विचार, दुसरा विचार आहे अनर्थ विचार, तिसरा विचार आहे स्वार्थ विचार आणि चौथा विचार आहे त्याला म्हणतात यथार्थ विचार. विचार करत नाही असं नाही, प्रत्येकाचा विचार चाललाय. काही लोक व्यर्थ विचार करतात. जो विचार केल्याने जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नाही त्याला व्यर्थ विचार म्हणतात. व्यर्थ. काही निस्ते डोक्याला हात लावतात आणि विचार करत बसतात. त्याला म्हणलं काय चाललंय रे? काय सांगू महाराज, लय विचार गहन चाललाय. अरे पण काय चाललाय? जो विचार केल्याने काही प्राप्तच होणार नाही कशाला विचार करतो? जुने कीर्तनकार दृष्टांत सांगत असतात, तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, आमच्या बाबांच्याही मुखातून ऐकला असेल. एकाने विचार करून करून म्हशीच्या डोक्यामध्ये शिंग घातलं. बाबा सांगत असतात आमचे,
मला सांगा, म्हशीच्या डोक्यामध्ये शिंगामध्ये डोकं घालून तुला काय मिळालं? तू विचार केला, 7 दिवस विचार केला हो त्याने, पण तो विचार करून काही प्राप्त झालं नाही. तो व्यर्थ विचार आहे, व्यर्थ विचार. अशी किती लोक मी तुम्हाला दाखवू, वयाची 40 वर्ष झाली तरी अनेक विचारच करतात. त्यांना म्हणलं कशा विचार करता? नाही म्हणला, माळ घालाव का काढाव याचा विचार चाललाय. काय विचार करतो? जो विचार केल्याने जीवनात काहीच मिळत नाही तो व्यर्थ विचार आहे. दुसरा विचार अनर्थ विचार. काही लोक विचार करतात, जो विचार केल्यानंतर दुःख पदरामध्ये पडतं त्याला अनर्थ विचार म्हणतात. दुसरं काही नाही, दुःखच. रावणाने विचार केला, एवढ्या पत्नी असताना, मंदोदरी सारखी राणी असताना मला आणखी एक पत्नी असावी, त्या सीतेला मी पळवून आणीन, माझ्या मांडीवर बसवीन आणि तिला पट्ट राणी करीन. हा अनर्थ विचार आहे. या विचारामुळे तो तर गेलाच, पण अख्ख्या कुळाचा नाश झाला. अनर्थ विचार. तिसरा विचार आहे स्वार्थ विचार. आता प्रत्येक विचारावर बोलायचं म्हणलं ना तर कमीत कमी 10-10 मिनिटं पाहिजे. प्रत्येकाचे दृष्टांत, प्रत्येकाची प्रमाण. तुम्ही म्हणता बुवा काय वाढवायचं बघतोय का काय, कळा ना, तसं नाही बरं, वेळेत सोडतो. स्वार्थ विचार. फक्त माझं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, याला स्वार्थ विचार म्हणतात. माझंच चांगलं झालं पाहिजे. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगत असतात बघा. कुणाचा? त्याची दाढी जळली तरी चालेल पण माझी बीडी पेटली पाहिजे. आता तुमचं सगळं पाठ आहे हो, आता हे सांगत नाही. याला स्वार्थ विचार म्हणतात. आणि चौथा विचार आहे तो यथार्थ विचार. यथार्थ विचार करणारी माणसं जगामध्ये थोडी आहेत. चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, कल्याण कशात, वाटुळ कशात, यथासांग विचार जो करतो, यथार्थ विचार करतो ना, तो एक वर्ग आहे. साधू संत म्हणतात विचार करा, यथार्थ विचार करा, चांगला विचार करा. असा विचार करा की या मृत्यू लोकातून, या संसार सागरातून तरुण जाण्याचा विचार तुम्ही करा. तरावया पार भव सिंधू. या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा आणि प्रत्येक क्षणाला करा. लोक म्हणते ने क्षणोक्षणा काय, क्षणाक्षणाला काय, आम्ही काय विचार करत नाही, करतो, पण बाकीचा विचार न करता प्रत्येक क्षणाला तुम्ही या मृत्यू लोकातून, संसार सागरातून तरुण जाण्याचा विचार केला पाहिजे. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मौल्यवान काय असेल तर ती वेळ आहे. वेळ. एकदा का वेळ गेली नंतर विचार करून काय उपयोग नाही. ऐका बरं, गुरुवर्य बाबा सांगतात विचार करून पाऊल टाकणं योग्य आहे आणि पाऊल टाकून विचार करणं हे अयोग्य आहे. काही उपयोग नाही. विचार करून जीवन जगावं. विचार करा, विचार करा, प्रत्येक क्षणोक्षणाला करा. हे क्षण काय आहे हो महाराज? क्षण म्हणजे काय? ऐका, क्षणाचं जे गणित आहे ना, आपल्याकडे जे वेळेचं गणित चालू होतं ते सेकंदापासून चालू होतं. बरोबर? 1 सेकंद, 60 सेकंद झाले की 1 मिनिट होतो. 60 मिनिटं झाली की 1 तास होतो. बरोबर? 24 तास झाले की 1 दिवस होतो. आता पुढे तुम्ही किती वाढवा, सर्वात वेळेच्या गणितामध्ये आपल्याकडे सेकंद आहे. या सेकंदापासून आपली वेळ चालू होते. पण काही शास्त्रामध्ये वेळेची गणित सांगत असताना या सेकंदाचे 100 तुकडे केल्यानंतर जो 1 तुकडा राहतो त्याला क्षण म्हणतात. क्षण सर्वात लहान. आणि या क्षणाला आपण विचार करा, 1 क्षणही वायाला जाऊन देऊ नका. कारण गेलेला क्षण परत येत नाही. प्रत्येक क्षणाला किंमत आहे, प्रत्येक सेकंदाला किंमत आहे, प्रत्येक मिनिटाला किंमत आहे. एक स्वामी विवेकानंदांचं
एक छोटं पुस्तक आहे, आता नाव आठवना. त्या पुस्तकामध्ये वेळेला काय किंमत आहे आणि कोणत्या वेळेची किंमत कुणाला विचारा असं त्याच्यामध्ये चिंतन आलं. का हो, सेकंदाला किंमत आहे, मिनिटाला किंमत आहे, दिवसाला किंमत आहे, महिन्याला किंमत आहे. मग सगळं त्याच्यामध्ये आलं. एका सेकंदाची किंमत त्याला विचारा ज्याचा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक आला. मोठी स्पर्धा आहे पळण्याची, गोल्ड मेडल मिळणार आहे, दोघं पळतात आणि 1 सेकंद आधी त्याचा पाय पडला, त्याचा 1 नंबर आला आणि याचा 2 नंबर आला. त्याला एका सेकंदाची त्याच्या जवळ जा, कसं वाटतंय? तो म्हणेन महाराज काय सांगू, 1 सेकंद आधी जर मी पाय टाकला असताना आज माझा नंबर असता. याच्या आता सगळ्याच ते त्यांनी मुद्दे सूद उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. मिनिटाची किंमत त्याला विचारा ज्याची रेल्वे पुढे जाताना दिसते पण तो धरू शकत नाही. 1 मिनिट. तो म्हणतो महाराज 1 मिनिट आधी आलो असतो तर आता रेल्वे गावली असती, आता दिवसभर इथं बसावं लागेल. 1 मिनिटाची किंमत आहे. 1 मिनिट, दिवस, महिना. आता प्रत्येकाचे माझ्याकडे वेळ कमी आहे, प्रत्येक क्षणाला किंमत आहे. विचार करा, या मृत्यू लोकातून तरुण जाण्याचा विचार करा. महाराज विचार करून हा संसार सागर तरता येतो का याच्यावर काही बरंच बोलण्यासारखं आहे. संसार सागर तरणं एवढं सोपं नाही, पण ते कठीणही एवढंही कठीण नाही. कोण तरलं का? जिथं ब्रह्मादिक हात टेकतात तिथं आमच्यासारख्याला तरता येईल का? अनेक मुद्दे करून आपल्याला चिंतन करता येईल. विचार करा, तरावया पार भव सिंधू. महाराज विचार करा म्हणता, क्षणाक्षणाला विचार करा म्हणता, तरुण जाण्याचा विचार करा म्हणता. बघू नंतर करू, आता काय एवढी गडबड, सध्या चांगलं चाललंय, नंतर करू. तुकोबाराय म्हणतात बाबा, नंतर ज्या देहाच्या संबंधाने तू नंतर म्हणतो, देहाच्या भरोशावर नंतर म्हणतो ना, त्या देहाचं स्वरूप कसं आहे? अभंगाच्या दुसऱ्या जाणार
नाशिवंत देह जाणार सकळ. गायनाची नुसती रेलचेल चालली. कोणी कोणतं प्रमाण म्हणावं, कोणी कोणतं प्रमाण म्हणावं. सगळ्यांना वाटतं आपण याच्यापेक्षा भारी म्हणावं. आता मस्त सगळं खरंय, पण वेळ कमी हो. तुम्ही जर म्हणले चलू द्या बराच वेळ, तर आपली काय अडचण नाही. नाशिवंत देह जाणार सकळ. तुकोबराय म्हणतात नंतर विचार करीन म्हणतो ना, पण ज्या देहाच्या भरोशावर तो नंतर म्हणतो बाबा, तो देहाचं स्वरूप कसं आहे तर नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत आहे. एक मदालसा नावाची राणी होऊन गेली बरं. ती मदालसा राणी आपल्या पुत्राला, आपल्या बाळाला पाळण्यामध्ये टाकते आणि पाळण्यामध्ये टाकून या देहाचं स्वरूप कसं आहे याचा उपदेश त्याला करते. हा देह नाशिवंत नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे आत कीटकाचा कर्म कीटकांचा सांधा. मदालसा राणी आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा काही भरोसा नाही, या देहाची काही गॅरंटी नाही, कधी जाईल याची काही शाश्वती नाही. नेहिल तुझं. आता हे कोणाचं प्रमाण आहे मलाही माहिती नाही, फक्त शपक नसानावं. हा तुकोबरायांचे काही ऐकण्यात नाही, पण चांगले असू द्या. जायचंय हो, या देहाची काही गॅरंटी नाही. नासकय कुचकय, वरची पॉलिश मात्र सगळ्याची वेगळी आहे, आत मात्र सगळी घाणच भरली. जाणारी आहे नाशिवंत देह
आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. जावं लागतं. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. काही भरोसा नाही. नाशिवंत देह, या देहाचं स्वरूप नाशिवंत आहे, जाणार आहे. नाशिवंत देह जाणार. सकळ, या सकळ शब्दाला अंडरलाईन करा बरं. सकळ म्हणजे सगळ्यांना जायचंय. एखादा म्हणला मी सरपंच आहे, माझं कस काय, काही नाही बाबा जायचंय तुला. एखादा म्हणला मी आमदार आहे, आमदाराची काही गणती नाही, इथं कोणालाच राहता येत नाही. राजा रंक फकीर, राजा असला काय आणि रंक असला काय त्याला जावं लागतं. जाणार सकळ, सगळ्यांना जायचंय, कारण या देहाचं स्वरूप असं आहे, हे नाशिवंत आहे. बरं महाराज, मग आम्ही काय करावं? कारण तुम्ही आता सावधान व्हावं. या देहाचं स्वरूप जाणं, सावधान होऊन परमार्थाला लागलं पाहिजे. काळ तुमचं आयुष्य क्षणाक्षणाला खातोय, आयुष्य खातो काळ. सावधान, सावधान व्हा. गुरुवर्य बाबा सांगत असतात, पुढं जर धोका असेल तर आधी त्याची पाटी लिहिलेली असते, सावधान. पुढं घाट चालू होतोय, नागमोडी वळण आहे, सावधान, दम्माने जा. काहीतरी धोका असेल तर सावधानतेचा इशारा आहे. बरं, माणसाच्या जीवनात प्रत्येक क्षणाला सावधानतेचा इशारा आहे, पण लोक सावधान होत नाही. होत नाही लोक सावधान. प्रत्येक क्षणाला आहे. जन्माला आला, मोठा झाला काय म्हणते सावधान. नाही शिकला तर बायको भेटायची नाही, सावधान होऊन शिक. प्रत्येक क्षणाला सावधानतेचा इशारा. लग्नाच्या बाहुल्या उभा राहिला, बाहुलं म्हणतात ना, आमच्या तिकडं म्हणतात, इकडं लग्नाच्या पाटा उभा राहिला. काका उपदेश करतो, सावधान शुभमंगल सावधान. सावधान. खाली बसलेले म्हणतात आम्हाला इशारा नाही तो. नवरदेव म्हणतो मी सावधान, मला तर लय आनंद आहे, आज सगळा रंगेत शिंगेत थाट आहे माझा, आणि मी कशाला सावधान हो. सावधान होत नाही. जगाच्या पाठीवरती बाहुल्यावर एकच सावध झाला, मंगलाष्टिका ऐकली, सावध झाले, निघून गेले. आता सावधान समयो. बाबा म्हणते ही लग्न लावतोय का कीर्तन करतोय, काय चाललंय याचं. मंगलाष्टिका ऐकली, सावधान झाले, रामदास स्वामी निघून गेले, जीवनाचं कल्याण करून घेतलं. सावधान झालं पाहिजे. आयुष्य चालले, हा देह नास काय, सावधान होऊन विचार केला पाहिजे, मी काय करावं. या संसार सागरातून तरुण जाण्याकरता मी विचार केला पाहिजे, सावधान झालं पाहिजे. महाराज, सावधान होऊन तरी करायचंय काय? महाराज म्हणतात काय करायचं अभंगाच्या संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे देह
सावधान व्हा, विचार करा. हा नासका कुचका देह आहे महाराज. सावधान होऊन तरी आम्ही काय करावं. संत समागमी धरावी आवडी. आवडीने संत समागमाची तू आवडी धर. संत समागम कर आवडीने. आणखी काय करावं. करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करावी. परमार्थाला तातडीने लागावं महाराज. तातडीने परमार्थाला लागावं. संत समागम करावा, आवडीने करावा. मान्य. जाता जाता सांगा या मृत्यू लोकामध्ये आम्ही कसं राहावं. मला शेवटच्या चरणात तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार. तुका म्हणे इह लोकीचा नाशिवंत देह दानर सकला. नाशिवंत देह दानर सकला. नका डोळे धुरे भरुनी राहू. नका डोळे धुरे नाशिवंत देह दानर सकला. नाशिवंत कुमाई. तो पार कुमाई. तो पार कुमाई. पार कुमाई. हरि दे दे. हरि दे दे. हरि हरि दे दे. हरि दे 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 दे. विठोबार कुमार. विठोबार कुमारी. जय विठोबार कुमारी. हरि दे दे. हरि दे दे. हरि दे दे. हरि दे दे दे. जय हरि दे दे. हरि दे दे. हरि दे दे. हरि दे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. आजची आपली ही सेवा एक नैमित्तिक सेवा आहे. काय निमित्त आहे? वैकुंठवासी कोंडाजी दालभगत यांचे हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. या दालभगत परिवाराने आपल्या वडिलांच्या
वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा नामचिंतनाचा कार्यक्रम ठेवला. कोंडाजी बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा परिवार, त्यांची 5 मुलं, 1 मुलगी, त्यांच्या पत्नी, हा त्यांचा पूर्ण परिवार. आणि या परिवाराने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला. नामचिंतन आहे. काकांच्या हातून पूजा झालेली आहे. याच्यानंतर अन्नदान आहे, वस्त्रदान आहे. आपले पूर्वज गेल्यानंतर त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आपल्या घरातली व्यक्ती गेली, जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करावी आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण करावं, त्यांना विसरू नये. या परिवाराने आपले वडील गेले, काही मंडळी विसरून जातात, पण या मंडळींनी मात्र आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्धाचा विधी यथासांग पद्धतीने व्हावा याच्याकरता हा कार्यक्रम ठेवला. या परिवाराचं आमच्यावर प्रेम आहे. आमच्यापेक्षा बाबांवर या परिवाराचं फार मोठं प्रेम आहे. अनेक दिवसापासून बाबा या गावात येतात. बाबांवरती प्रेम आहे आणि आमच्यावरही प्रेम असल्यामुळं या प्रेमातून ही सेवा प्राप्त झाली. आळंदीहून सकाळी निघालो, 9-9:30 वाजता इथं पोहोचलो आणि वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. एक 10-5 मिनिटं, आता नैमित्तिक सेवा म्हटलं 10-5 मिनिटं इकडं तिकडं होतात. वर्ष श्राद्ध आहे, काय बोलावं तसं विचार करून वेगळा अभंग आलो होतो, पण उभा राहिल्यानंतर म्हणलं सोपं बोलावं. बाबा कायम सांगतात, तुम्ही काय सांगता याच्यापेक्षा लोकाला किती समजतं याला किंमत आहे. वक्ता काय मांडतो हे लोकाला जर समजलंच नाही तर त्या वक्त्याचं काही किंमत नाही. सोपंच जेवढं लोकाला समजल तेवढं बोललं पाहिजे. या सेवेकरता मी तुकोबरायांचा अभंग घेतला, उपदेश प्रकरणातला. वर्ष श्राद्ध 13वा 10वा असे काही कार्यक्रम असतात ना, या कार्यक्रमामध्ये उपदेशपर बोललं पाहिजे. कारण अंतकरण द्रवित झालेलं असतं आणि द्रवित अंतकरणावरती साधू संतांच्या उपदेशाचा परिणाम लवकर होतो. म्हणून साधू संतांचे उपदेश प्रकरणातले अभंग घेऊन बोललं पाहिजे. आज मी तुकोबरायांचा अभंग घेतला. या अभंगातून तुकोबराय विचार जागृतीचा उपदेश करतात. उपदेश म्हणजे मार्गदर्शन करतात, आपल्या हिताचं मार्गदर्शन करतात. निस्तं मार्गदर्शन नाही बरं, ज्याच्यामध्ये आपलं हित आहे त्या हिताचं मार्गदर्शन करतात. पण महाराज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता, उपदेश करता, तुम्हाला त्याचा अधिकार आहे? हो, आम्हाला अधिकार आहे आणि अधिकार असल्यामुळे आम्ही उपदेश करू शकतो. साधू संत उपदेश करतात. उपदेश करत असताना ते विचार जागृतीचा करतात. त्याच्यामध्ये 3 मुद्दे मांडले मी. पहिला वर्ग आहे जगणारा, जागविणारा आणि जागृती देणारा. साधू संत जागृती देतात. 1 ज्ञानाची जागृती देतात, 2 कर्माची जागृती देतात आणि 3 विचाराची जागृती देतात. आज तुकोबाराय आपल्याला विचाराची जागृती देतात. विचार करा, विचार करा. कसा करा? प्रत्येक क्षणाला करा. बरं महाराज, पण कोणता करू? या भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार करा. किती वेळा येता, किती वेळा जाता? काही साधं दुःख आहे का येण्या जाण्याचं? या दुःखातून निवारण कशाने होईल त्याचा तुम्ही विचार करा. परत येऊ नका. तरुण जाण्याचा विचार करा. तरावया पार भवसिंधू. बरं महाराज, करू आम्ही विचार, पण नंतर करू. नंतर काही गॅरंटी नाही. ज्या देहाच्या भरोशावर नंतर म्हणतो याचं स्वरूप नाशिवंत आहे, जाणार आहे, सगळ्यांचा जाणार आहे आणि आयुष्य काळ खातोय. सावधान होऊन विचार करा. काय सावधान होऊन विचार करू? परमार्थाला तातडीने लागा. परमार्थाला लागण्याचा विचार करा. या मृत्यू लोकामध्ये तुम्ही कसं राहा, कसं जीवन जगा. तुकोबाराय म्हणतात
तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे. डोळ्यावरती धुरी आल्यासारखं तुम्ही राहू नका, वागू नका. महाराज, डोळ्यावर धुरी येणं म्हणजे, धुरी शब्दाचा अर्थ आहे धुंदी. धुंदी येते व्यवहारामध्ये. धूर गेल्यानंतर जसं काही दिसत नाही तसं एखाद्याला धुंदी आल्यानंतर काही दिसत नाही. बरं, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या धुंदी आल्या का हो महाराज? कोणत्या कोणत्या धुंदी? एक आहे ती आहे पदाची धुंदी, एक आहे पदाची धुंदी, एक आहे ज्ञानाची धुंदी आणि एक आहे धनाची धुंदी. लोकाला पद भेटलं की धुंदी चढते. बरं, चुकून एखादं पद मिळलं की धुंदल्यासारखे करतात. लोक म्हणतात पहिला चांगला होता हो, ग्रामपंचायत सदस्य पद मिळालं जरा फिरल्यासारखाच करतोय, बिघडतो. पदाची धुंदी वाईट आहे, पदाच्या धुंदीने बिघडतात लोक. दुसरी धुंदी आहे ज्ञानाची. काही काही थोडं ज्ञान आलं की धुंदी आल्यासारखं चालतात, अभिमानाने फुगल्यासारखं करतात आणि धुंदीत चालतात. तुकोबाराय म्हणतात ह्या धुंद्या काही कामाच्या नाही, या धुंदीने तुम्ही नाचू नका. सर्वात मोठी धुंदी ती म्हणजे धनाची, पैशाची धुंदी. पैशाची धुंदी डोळ्यावर एकदा आली ना, या पैशाच्या धुंदीने माणूस कोणालाच पुढे बघत नाही. ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, कोण आहे, पैसा एकदा आला की लोक धुंदी आल्यासारखे वागतात. तुकोबाराय म्हणतात ही धुंदी डोळ्यावर येऊन देऊ नका, कारण आज पैसा आहे, उद्या असेल सांगता येत नाही. आज सावली आहे, ऊन कधी येईल काही सांगता येत नाही. आज पद आहे, आजी आहे, उद्या माझी कधी लागल सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. ज्ञान आज आहे, उद्या जाईल. पदाची, ज्ञानाची आणि धनाची धुंदी लोकाला चढत असते. या धुंदीपासून, या धुरीपासून बाजूला राहा. असं काही धुंदी आल्यासारखं जीवन जगू नका. नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. या परिवाराने मला हे प्रेमाचं निमंत्रण दिलं. आळंदीहून त्यांनी मला सांगितलं तुम्ही या. प्रेमाचं निमंत्रण दिलं आणि त्यांच्या प्रेमामुळे मी इथं आलो. माझे गुरुवर्य बाबा इथे आहेत. तुम्ही म्हणता, तुम्ही बाबा म्हणता, गुरुवर्य म्हणता, तुम्ही एका गावचे? हो, एकाच गावचे. लहानपणापासून मी त्यांच्या जवळच राहिलो. आळंदीला जसा आलो त्यांच्या रूममध्येच राहिलो, त्यांच्या पशीच वावरलो, त्यांच्यामुळंच आज इथं उभा राहिलो. ते माझे गुरुवर्य बाबा इथं उपस्थित आहे. माझं परम भाग्य आहे. माझा अधिकार नाही. एवढा हार माझ्या वजना इतका घातलाय, माझा तो अधिकार नाही. माझी इच्छा होती बाबांनी घालावं, मी म्हणतोय, पण तेच उठले आणि माझ्या गळ्यात घातला. आता मी म्हणलं घातलाय तर राहू द्या, बरं आहे. लय जड आहे पण आता काढतो. एवढा हार घालण्याची योग्यता नाही, कारण त्यांच्यासारखं आमचं जीवन नाही. आमचं जीवन आहे ना स्वार्थाने भरकटलेलं जीवन आहे, स्वार्थी जीवन आहे. आमच्या बाबांचं जीवन निस्वार्थ जीवन आहे. आता मी काय बोलावं त्यांच्याबद्दल? त्यांना ती आवडत नाही लय बोललेलं. आणि तुम्हाला सर्व त्यांचं जीवन माहिती आहे. बाबांच्या जीवनात आणि आमच्या जीवनात फरक आहे. बाबा कायम आम्हाला सांगत असतात, आमचे दिवस गेले, आम्ही आमचा जीवन काल घातला, कधी असं केलं नाही. तुम्ही असं करू नका. जे देतील ते घ्या आणि निघा. आम्ही दिलेलं माघारी दिलं, आम्ही दिलं, तुम्ही देऊ नका. कारण भाड्याला पैसे लागतात. भाडा येणं जाणं भाडं लागतं ना, या भाड्याला पैसे लागतात. पण तुम्ही माघारी नाही दिलं तरी चालेल, पण हात पसरून मागू नका. एवढी त्यांची कायम आम्हाला शिकवण आहे. आमचे गुरुवारे बाबा इथं आले. या परिवारावरती त्यांचं प्रेम आहे आणि या परिवारावर प्रेम करणारी सगळी मंडळी आली. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा पार पडली. जाता जाता एकच वाक्य वापरतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्याला असं वाटतं
आपल्या जीवनात समाधान मिळावं, त्याने विचाराची बैठक सुधरा. एवढं बोलतो सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्यांच्या कृपा छत्राखाली, ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या गावचा परमार्थ चालू आहे, ते परमपूजनीय गुरुवर्य इगतपुरी मठाचे मठाधिपती गुरुवर्य बाबा यांच्या आशीर्वादाने आपला परमार्थ चाललाय. त्यांच्या कृपा छत्राखाली, बाबांच्या कृपा छत्राखाली आपल्या गावाचा परमार्थ आहे. गावाला परमार्थाचं वळण आहे आणि गावामध्ये चाललेला परमार्थ योग्य रीतीने असाच चालावा अशी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण आलो त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 या कार्यक्रमाकरता बरीचशी मंडळी आली, बाहेरगावून आली, पाहुणे मंडळी आली, त्याचबरोबर कलाकार मंडळी आली. आमचे मृदंगाचार्य, आमचे परममित्र बजरंग महाराज आले. आळंदीवरनं माझ्यासोबत आमचे धनुमामा आले, आमचे नितीन महाराज आले. आपल्याच परिसरामध्ये असणारे मेघराज महाराज, आमच्या आता सर्व महाराज मंडळी, मला कुणाचं नाव माहीत नाही, दंडवत करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. तुम्ही आता भरपूर गायक मंडळी आलेले आहात. बजरंग महाराजाची इच्छा आहे शेवटची चाल व्हावी. तुमची इच्छा असली तर बरं, तशी काय आपली बळजबरी नाही, पण झाली पाहिजे. कारण आता एवढे मंडळी आलेले आहेत, छोटी पण चांगली अशी चाल व्हावी. देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. नका डोळे धोरे धरुणी राहू, नका डोळे धोरे धरुणी राहू. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकळ. ऐशो खातो काळ सावधान,
खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ जाणार सकळ जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल वेळे करू वेळे वाकोडे करा समापरा महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार म्या करा समापरा महाराज तुम्ही सुख मने ध्यान कर रख पाया किंकर करा समापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 एक